आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। नाशिक लोकसभेची जागा लढवण्यास तयार होतो, मात्र अपमान झाल्यामुळे थांबलो। नाशिकच्या उमेदवारीवर बोलताना छगन भुजबळ यांचं वक्तव्य। मी माघार घेतल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली, भुजबळांची माहिती। छगन भुजबळांनी लोकसभेतील बदला येणाऱ्या विधानसभेमध्ये घ्यावा, लोकसभेला मला अपमानित केलं, या भुजबळांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांचा खोचक सल्ला। छगन भुजबळ नाराज नाहीत, पक्षाला त्यांची गरज, छगन भुजबळांच्या नाराजीवर बोलताना हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। विधानसभेसाठी 80 जागांवर भुजबळांचा दावा कायम, 15 ते 20 जागा तरी जास्त मिळणार की नाही, भुजबळांचा सवाल। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढवेल, जयंत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। तर तुतारी वाजवणं फार अवघड काम आहे, कुणीही वाजवून दाखवावी, मी 1000 रुपये बक्षीस देतो, जयंत पाटलांचं मिश्किल वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षामध्ये जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। भाजप नागनाथ आहे तर काँग्रेस सापनाथ, वंचित भाजपची बी टीम नाही, ही उत्तर देऊन थकलो, आम्ही भाजपची बी टीम, मग पैसे कुठे आहे, प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत विचारला सवाल। जे अहंकारी होते त्यांना प्रभू श्रीरामानं 240 वर अडवलं आणि ज्यांनी रामावर श्रद्धा ठेवली नाही त्यांना देखील 234 वर रोखलं, संघाचे सदस्य इंद्रेश कुमार यांची भाजपसह इंडिया आघाडीवर टीका। देशामध्ये 10 वर्ष फक्त अहंकार, सत्तेचा गैरवापर आणि बदलाचं राजकारण, आरएसएसने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटं देखील सत्तेत राहणार नाही, संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल। शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार, अण्णा हजारे निषेध याचिका दाखल करणार, 29 जूनला कोर्टात पुढील सुनावणी। अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील आणखी घोटाळ्यांवर आवाज उठवावा, आम्ही सगळेच उपोषणाला बसायला तयार, शिखर घोटाळा प्रकरणावरून संजय राऊतांचं अण्णा हजारे यांना आवाहन। संजय राऊत सुपारीबाज माणूस, दिल्लीमध्ये बसून संजय राऊत सुपाऱ्या घेताय, संजय राऊतांनी पत्राचाळीची सुपारी घेतली, मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची संजय राऊतांवर बोचरी टीका। राज्यातील 2 मोठ्या नेत्यांनी भेट झाल्याची सूत्रांची माहिती, मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये दोन्ही मोठ्या नेत्यांची भेट, राजकीय भेटीचं येत्या काळामध्ये काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं। 15 दिवसांनंतर महायुती राहणार नाही, अधिवेशनामध्ये निधी वाटप झाल्यानंतर 3ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा, तर भाजप 200 जागा लढणार, रोहित पवार यांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट, राज्यामध्ये जिंकल्याशिवाय आता हार घालणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। काही जण जिंकल्याच्या आविर्भावामध्ये छाती बडवत आहेत, फेक नेरेटिव्ह वारंवार चालत नाही, फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। ठाकरे गटाला मुंबईमध्ये लाखो मतं मिळाली, मतदान करणारे आफ्रिका आणि श्रीलंकेवरून आले होते का, आम्हाला सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलं, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेवर निवड झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, सुनेत्रा पवार यांनी अभिनंदन स्वीकारत कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांची आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये महत्त्वाची बैठकीला पंढरपूरमधील प्रमुख मंडळ उपस्थित राहणार, वारीनिमित्त आजच्या बैठकीमध्ये सखोल चर्चा होणार। सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी, 29 मे रोजी खोदकाम सुरू असताना बोगद्यामध्ये दुर्घटना। मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, स्मिता वाघ, उज्ज्वल निकम बैठकीला उपस्थित। गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं पोलीस महासंचालकांना आदेश। राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती जाचक अटी, मनुस्मृती डोक्यात गेल्यावर काय होतं याचं हे उत्तम उदाहरण, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीतील अटींवरून जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर टीका। शरद पवारांना जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं नाही, मग आता का, माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर मनोज जरांगे यांचं उत्तर। सरकारला विनंती, आरक्षणाच्या मागणीमध्ये दगाफटका होऊ देऊ नका, नाहीतर विधानसभेला 4 ते 5 समुदायाचे लोक मैदानात उतरवणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। खासदार निलेश लंके यांनी घेतली गुंड गजा मारण्याची भेट, या भेटीमुळे निलेश लंके वादात अडकण्याची शक्यता।
ससून रुग्णालयातील 6 ते 7 कर्मचाऱ्यांचे पोलिसांनी जबाब नोंदवले. पुणे अपघात प्रकरणी रक्ताचं सॅम्पल बदलल्यावरून पोलिसांची कारवाई. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून भिडेवाड्याची पाहणी. भिडेवाड्याची जागा ताब्यात मिळाली, मात्र अजूनही काम सुरू नाही. पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी, भुजबळ यांची मागणी. नीट परीक्षेच्या निकालाविरोधामध्ये नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर. नीटची परीक्षा पुन्हा एकदा घ्या, विद्यार्थ्यांची मागणी. अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी बॅनर्स. पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करा, नाहीतर ओबीसी समाज भाजपला मत देणार नाही. बॅनरमधून कार्यकर्त्यांचा भाजपला इशारा. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांची मोठी बॅनरबाजी. राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, बॅनरवर उल्लेख. नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या अविनाश ठाकरे यांचे बॅनर्स. सामान्य जनतेच्या मनातील माणूस, बॅनरवर उल्लेख. माजी खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी विशेष न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा दंड ठोठावला. शेवाळेंना 10 दिवसात दंडाची रक्कम देण्याचे आदेश. अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. पक्षविरोधी काम आणि युतीधर्म पाळला नसल्यामुळे मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. सिल्लोडमधील भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांची बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बीडच्या धारूर शहरामध्ये मोर्चा. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा, मोर्चेकऱ्यांची मागणी. विदर्भामध्ये भाजपचे आमदार विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले. आमदारांसमोर लोकसभेमध्ये दुरावलेल्या मतदारांना परत आणण्याचं आव्हान. भाजप आदिवासी मतदारसंघासाठी मेळावे घेणार. पोलीस भरतीची मैदानी चाचणी पावसाळ्यानंतर घ्या. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांकडून रवी राणा यांना निवेदन देत मागणी. धाराशिवच्या नळदुर्गमध्ये पोलीस बनून वसुली करणारे दोघे गजाड. 2 तोतया पोलिसांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. डोंबिवली ठाणे मानकोली पूल अद्यापही खुला नाही. शिवसेना युवा सचिव दीपेश म्हात्रे यांची MMRDकडे तक्रार. कुवेतमधील आगीच्या घटनेतील मृत भारतीयांना घेऊन हवाई दलाचं विमान कोची विमानतळावर दाखल. कोची विमानतळावर सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण. स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी नाही. योजनेबाबत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता. स्मार्ट प्रीपेड मीटरला नागपूरसह विदर्भात मोठा विरोध. राज्यामध्ये शिक्षण पद्धतीवर 1700 कोटी रुपये खर्च. केंद्र आणि राज्य सरकारची एकत्रित रक्कम जारी. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये शपथपत्र सादर. एथरकडून 3ऱ्या उत्पादन प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगरची निवड. प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार. मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडीजच्या प्रतिनिधींसोबत सामंत यांची बैठक. बकरी ईद निमित्त खासगी दुकानांसह महापालिका बाजारांमध्ये प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी. मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. नागपूर पोलिसांकडून 7 ते 8 ढाब्यांवर छापेमारी. अवैध मद्य विक्री प्रकरणी ढाब्यांविरोधात नागपूर पोलीस आता सतर्क. नांदेड शहरामध्ये 126 धोकादायक इमारतींना पालिकेकडून नोटीस. नोटीसधारकांना गाळे रिकामे करण्याचे आदेश.